हॅलो स्टुडंट्स, फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बुक कीपिंगचे डेफिनेशन, फीचर्स आणि ऑब्जेक्टिव्ह हे बघितले होते. त्यानंतर सेकंड लेक्चरमध्ये आपण डिफरन्स बिटवीन बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा पॉईंट बघितला होता. आणि आता थर्ड लेक्चरला आपण अकाउंटन्सीचं डेफिनेशन आणि बेसिस ऑफ अकाउंटिंग सिस्टीम हे 2 पॉईंट बघणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. तर चला सुरू करूया. अकाउंटन्सी डेफिनेशन. Accounting is a systematic process of identifying, measuring, recording, classifying, summarizing, interpreting and communicating financial information. अकाउंटिंग ही एक अशी सिस्टमॅटिक प्रोसेस आहे की ज्यामध्ये आयडेंटिफाय करणे म्हणजे जी ट्रान्झॅक्शन आहे ती बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे की नाही ते बघणे. त्यानंतर मेजरिंग करणे म्हणजे मनी व्हॅल्यू बघणे. त्यानंतर रेकॉर्डिंग करणे म्हणजे बिझनेसमध्ये ज्या डे टू डे ट्रान्झॅक्शन होत असतात त्यांच्या जनरल एंट्री तयार करणे. त्यानंतर क्लासिफाईंग करणे म्हणजे तयार केलेल्या जनरल एंट्रीचे लेजर अकाउंट तयार करणे. समरायझिंग करणे म्हणजे फायनान्शियल पिरियड सिलेक्ट करणे होय. त्यानंतर इंटरप्रेटिंग करणे म्हणजे फायनान्शियल इयर कंप्लीट झाल्यानंतर बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला आहे किंवा लॉस झाला आहे याचं ॲनालिसिस करणे. आणि कम्युनिकेटिंग म्हणजे शेअर होल्डर आणि जनरल पब्लिकला काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची असेल तर ती इन्फॉर्मेशन त्यांना प्रोव्हाइड करणे होय. त्यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे वळूया, बेसिस ऑफ अकाउंटिंग सिस्टीम. तर अकाउंटिंग सिस्टीमच्या 3 बेसिस आहे. फर्स्ट आहे कॅश बेसिस, सेकंड आहे ॲक्रुअल बेसिस अँड थर्ड आहे मिक्स बेसिस. तर फर्स्ट बघूया कॅश बेसिस. कॅश बेसिस ही अशी एक प्रोसेस आहे की ज्यामध्ये ॲक्च्युअल कॅश रिसिप्ट्स आणि ॲक्च्युअल कॅश पेमेंट हे रेकॉर्ड होत असते. ॲनी इन्कम रिसीव, ॲनी एक्सपेन्स पेड. कॅश बेसिसमध्ये इन्कम हे रिसीव होत असतात त्याची एंट्री कॅश बेसिसमध्ये होत असते आणि बिझनेसमध्ये जे एक्सपेन्सेस पेड करावे लागत असतात त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा कॅश बेसिसमध्ये होत असतं. कॅश बेसिस ही जी अकाउंटिंग सिस्टीम आहे ही डॉक्टर्स, लॉयर्स, चार्टर्ड अकाउंटंट हे फॉलो करत असतात. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे ॲक्रुअल बेसिस. ॲनी इन्कम अर्न वेदर रिसीव ऑर नॉट, ॲनी एक्सपेन्सेस इन्कर्ड वेदर पेड ऑर नॉट. म्हणजेच इन शॉर्टमध्ये जर सांगायचं म्हटलं तर बिझनेसमध्ये किती इन्कम झाला आणि किती एक्सपेन्सेस झाला याचं रेकॉर्डिंग हे ॲक्रुअल बेसिसमध्ये होत असतं. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे मिक्स ऑर हायब्रिड बेसिस. It is a combination of cash basis and accrual basis of accounting. Mixed basis ही अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये कॅश बेसिस आणि ॲक्रुअल बेसिस यांचं कॉम्बिनेशन करून ही अकाउंटिंग प्रोसेस केली जात असते. अंडर मिक्स बेसिस ऑफ अकाउंटिंग बोथ कॅश बेसिस अँड ॲक्रुअल बेसिस आर फॉलो. म्हणजेच मिक्स बेसिसमध्ये कॅश बेसिस आणि ॲक्रुअल बेसिस यांचं कॉम्बिनेशन करून मिक्स बेसिस ही फॉलो केली जात असते. Revenues and assets are generally recorded on cash basis.
आपण कॅश बेसिसमध्ये बघितलंच की कॅश बेसिसमध्ये रेव्हेन्यूज म्हणजे इन्कम अँड ॲसेट्स हे जनरली रेकॉर्ड हे केले जात असतात. त्यानंतर एक्सपेन्सेस आर जनरली टेकन ऑन ॲक्रुअल बेसिस आणि ॲक्रुअल बेसिसमध्ये आपण बघितलं की बिझनेसमध्ये किती इन्कम झाला आणि किती एक्सपेन्सेस झाला यांचं रेकॉर्डिंग हे ॲक्रुअल बेसिसमध्ये होत असतं. इन शॉर्ट मिक्स बेसिस म्हणजेच ॲक्रुअल बेसिस आणि कॅश बेसिस यांचं कॉम्बिनेशन करून मिक्स बेसिस हे होत असतं. या ठिकाणी आपण अकाउंटिंगची डेफिनेशन्स बघितलेली आहे आणि अकाउंटिंगचे बेसिस बघितलेलं आहे. फर्स्ट लेक्चर आणि सेकंड लेक्चरच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. ज्यांनी फर्स्ट आणि सेकंड लेक्चर बघितलेलं नसेल त्यांनी त्या लिंकवर जाऊन फर्स्ट आणि सेकंड लेक्चर बघून घ्या आणि ते बघितल्यानंतरच तुम्हाला थर्ड पॉईंटची आयडिया ही होईल.